आता तयारीला लागा या परप्रांतीयांचा मार खाण्याची. ऐकून राग आला ना, मला सुद्धा आला. काल परवा ठाण्यामध्ये एका 75 वर्षाच्या आजोबांवर एका परप्रांतीयाने हल्ला केला. का तर ते फक्त एवढंच बोलले की बाबा थुकू नकोस. हा झालेला हल्ला तर फक्त त्या आजोबांवर नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या सहनशीलतेची ही परीक्षा आहे. प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाहीये, प्रश्न आहे अशा वाढत्या मुजोरीचा की यांच्याकडे एवढी हिंमत येते कुठून. कारण कायद्याची भीतीच उरली नाही. कोणी रस्त्यावर थुंकलं तर त्याच्यावर छोटे मोठे दंड लावून त्याला सोडलं जातं. कोणी मारहाण केली तर छोट्या मोठ्या कलमाखाली त्याला सोडलं जातं. मग अशाने मुजोरी वाढणार नाही तर काय होणार. जर तुम्ही दुबईमध्ये केलं तर तुमच्यावर मोठमोठे दंड आकारले जातील आणि तुमच्यावर एक कडक कारवाई होईल. अरे म्हणून तिकडे लोक मान घालून चुपचाप नियम सांभाळतात. अरे तिथे सिंगापूरमध्ये तर लोक च्विंगम खिशामध्ये ठेवायला सुद्धा घाबरतात. का? कारण तिथे हजारो रुपयांचे दंड आणि डायरेक्ट जेल होते. पण मुंबईत काय चाललंय? कुठूनही येतायत, सार्वजनिक ठिकाणी घाण करतायत, थुकून ठेवतायत आणि यांना सांगायला गेलं तर वरतून आपल्यालाच दमदाटी करतायत. तो महाराष्ट्राने लाखो लोकांना संधी दिली, पण त्या संधीसोबत शिस्त आणि जबाबदारी ही आलीच पाहिजे. जगातील मोठी शरक केवळ विकासाने नाही तर कठोर अंमलबजावणीने आणि कायद्याच्या धाकाने जागतिक दर्जाची बनतात. कायद्याचा धाक नसेल तर मुजोरी तर वाढणारच ना. आणि हा प्रश्न फक्त एका वृद्धाला मारहाण करण्याचा नाहीये, हा प्रश्न आपल्या समाजाच्या सुरक्षिततेचा पण आहे.